हॅलो एव्हरीवन. सो आजची सकाळ झालेली आहे. आता मग सगळं झाले, फ्रेश झाले मी. थोडासा माझा चेहरा वाटतोय झोपेतला, पण काय करणार. आणि मी कालच्या व्लॉग मी आज टाकणार आहे तो व्लॉग. तो काल मी खूप मजा केली. मी माझ्या फ्रेंड्सना भेटली. खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आणि फिरलो. वाडा उसाटत होतो आम्ही. आणि नंतर आता आजचा दिवस पण उजाडलाय. सो आता बघू आता काय काय आहे आजच्या दिवसामध्ये. आजचा दिवस आता भाकरीची तयारी करते मी. हे बघा चुलीवर मी तवा ठेवलेला आहे मी. आणि ते भाकरींचं पीठसुद्धा घेतलेलं आहे. आता ते पीठ मळायचं आहे. पीठ मळते. माझ्याकडे सध्या स्टँड नाही आहे, त्यामुळे मला प्रॉब्लेम होतो रेकॉर्ड करायचा. तर मग मी आता काहीच रेकॉर्ड नाही करू शकत. मी पूर्ण पीठ मळून झाल्यावर तुम्हाला दाखवते मी पीठ मळले ते. तर मी तुम्हाला नंतर दाखवते पीठ मळून झाल्यावर सगळं. माझ्या भावाला किती डोकं. आम्हाला जायचं शेतात आणि ह्यो चप्पल घालून चाललाय शेतामध्ये. माझे पाय खराब झाले. तर तुझे पाय खराब झालेत तर मग चप्पल घालून ते चिखला चालता येणार आहे तुला? ती क्रॉक्स आहे. येड्याच्या त्या तिनेच पाय खराब केले, समजले ना. क्रॉप्स. आम्हाला ते हे आता आम्हाला मोटार हिचं करायचंय, कारण लाईट आल्यावर आमची सगळी कामं सुरू झालेली आहेत. तुला मी मारी ना, चुपचूप चालतोस ना, चुपचूप चाल. बघा कसा नखरेबाज. एक लाकडी आम्ही काम करायला जातो ते कधीच होत नाहीये. आम्ही परत हार मानून परत घरी चाललेलो आहोत. मी ना हार मारली. यांनी चान्स नाही दिला. लास्ट चान्स दिला गाईस त्याला आम्ही, नाही दिला. पण तो पण त्यांनी काही उपयोगी आणलेला नाही. म्हणून आम्ही मम्मीने मी चाललो. आम्ही बोललो तुला यायचं असेल तर ये, एकदा राहा. पण तिकडे एकट्याचं काम नव्हतं, त्यामुळे त्यांनी विचार केला मी पण जाऊ दे. कारण मला घरात तुम्हाला मी दाखवलं, अर्धात फ्रीज साफ करता तुम्हाला दाखवलं. मला अजून फ्रीज काटा टोचला गाईस. काटा टोचलेला आहे अशा रीते. बघा तुम्ही टाकू शकाल, तुम्हाला दिसणार. शेवटी आम्हाला पाण्याला जावं लागणार आहे. लाईट येऊन सुद्धा काहीच उपयोग झालेला नाही. आमची मोटार काय चालू झालेली नाही आहे. आता उद्या बघू ते मोटारीचं काय झालंय काय नाही. तो काटा पण निघालेला नाही माझ्या पायातून, नुसता टोचतोय. किटली घसले का नाही? घसले. मग चला एक धूळ आणू. बाय. तुला तर फक्त दाखवतो, इकडे तर मला रिसीव झाले. मला पण रिसिव्हच होतात. पालती घसली. आता आले मी घरात. मम्मीला माझे कोणीतरी समजावा, नुसती कामं दाखवत असते. अख्खा दिवस मला शूट करावं पण भेटत नाही हिच्या कामांमुळे. गाई कशा पाजू? बापूस पाजणार आहे ना. नुसता मला कधीपासून सांगत होता माझ्यासोबत चल. मग काहीच काम करून ठेवलेलं नाहीये. आता सगळं उजाडते बघा. आता जेव्हा करायची वेळ होती तेव्हा काय नाही, माझ्या मागे लागलेला नुसता चल. झाला काय झाला? एवढा टाइम अजून माझा साफ झाला असता तो फ्रीज. झाला का लगेच साफ झाला? झाला का? झाला असता माझा फ्रीज साफ, समजलं ना. घंटा काय घंटा मीच करून टाकेन तुला कचकन. चिनू काढून टाकेन या चिनूला. जा. बघू शकता तो कसा लंगडत चालतोय, कारण तो फिरायला गेला. तर तुम्हाला मी सांगितलंच का त्याचे पाय खराब झालेत, त्यामुळे तो असं चालतोय. लवकर काठी आता शोधायला, कधीपासून राहिलेला ना, आता काठी शोधतोय.
बाय चल ना मम्मी चल, बाय चल ना मम्मी चल. गाईस तुम्हाला समजलं असेल आम्ही काय करत आहे. नाही गाईस तुम्ही गावकरी असतील तर तुम्हाला समजेल आम्ही काय करतोय. तुम्ही गावातले नसतील, शहरातले असतील तरी समजून घ्या. नसले समजा ती तुमची कशात काय बरोबर बोललो ना. बघा ही खुल्ले खुल्ले काय सांगणार ना. बघा चांगल्या पद्धतीने सांगतो. गाईस आता मी चाललोय रस्सी आणायला ना. इथं तोंड बघा आता कसा चिडलेलं आहे. चला येतो मी आलंच. आम्ही परत चाललेली आहे पाण्याला. कारण मोटार चालू झाली नाही त्यामुळे आता परत पाण्याला जावं लागते. तेच तर ते मोटारीच्या मागे लागलो, काहीच उपयोग झाला नाही, नुसता टाइम वेस्ट झालेला आहे आमचा. आता पाणी भरून परत काम आहेत. हे बघा माझं शेत. हे भात लावल्यावर ना एकदम सुंदर दिसतं शेत, एकदम सुंदर. हे बघा मस्त किती सुंदर दिसतंय शेत. तुमची पण लावा. माझी मम्मी आणि भाऊ पाणी भरतोय. काल मी पाणी भरत होते पण कोणीच शूट नाही केलं ते. तर यांचं तरी मी शूट करावं म्हणून मी आता यांचं शूट करते. मी पाणी भरत होते तेव्हा कोणीच नव्हतं शूट करत. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आताच इव्हनिंग झालेली आहे आणि मी पण झोपलेली. तर मी आता उठले आणि मी काही शूट नाही केलं म्हणून आता मी गुड इव्हनिंग तरी बोलावा म्हणून मी चालू केला कॅमेरा. आणि माझी आजी, ही माझी आजी हेच बघा काय करते का आजीने माझ्या काहीतरी करायला घेतलेलं पण कॅमेरा चालू झाला आहे त्यामुळे तिने बंद केलेलं आहे जे काही घेतलेलं होतं ते. आता काय शूट करावं हाच विचार करते मी. तर आता मला फ्रीज, आमच्याकडे लाईट नव्हती, तुम्हाला मी सांगितलेलं लाईटचा खूप इश्यू होता. तर आज आमच्याकडे लाईट आलेली आहे. तर आता आमचं फ्रीज खूप खराब झालेलं आहे त्यामुळे मला आता फ्रीजसुद्धा साफ करायचं आहे. आणि आमच्या घरामध्ये न्यू मोटार आणलेली ती सुद्धा चालू केलेली आहे फिटिंगला. आता ती पण मोटार पण लावायची आहे. हे बघा तिघं लागलेले आहेत मोटार फिट करायला. माझे आजोबा, माझे पप्पा आणि माझा भाऊ हे मोटार फिट करायला लागलेत. काय खूप कधीपासून लागलेले आहेत. मी झोपलेली होती त्याच्या आधीपासून लागलेले आहेत. अजून काय काम काय झालं नाही. पप्पा गाई आल्यात वाटतं. चला बाहेर. आजी गाई आल्या मग कुत्री कोणा भुकतात. पुलाव कोणा कोणी आलत त्यांच्यावर लागून पण आली असते पुढे माराय. आमच्या गाई चरायला गेल्यात, त्या अजून काय आलेल्या नाही आहेत. माझी मम्मी घेऊन गेले, तर कधी येत आहे काय माहिती नाही. आल्या आल्या पप्पा गाई आल्या. आता मी चालले गाई बांधायला. मी बांधणार नाही आहे पण मी तुम्हाला आज दाखवते माझ्या गाई. कारण की खूप दिवसापासून मी बोलते तुम्हाला का गाई आहेत, आमच्या गाई आहेत. पण मी अजून काही तुम्हाला गाई दाखवलेल्या नाही. त्या गाईंची आम्ही नावं पण ठेवलेली आहेत. ती नावं पण एक दिवशी मी सांगते तुम्हाला. त्या बघा येत आहेत. आता चरायला गेलेल्या तर त्या येत आहेत. दिसते का गाईस? कारण उजेड आहे ना तर मला काहीच दिसत नाही आहे. सगळ्या चरून त्याचबरोबर माझी मम्मी पण
मम्मी पण इज कमिंग. हे बघा खूप आहेत, खूप खूप आल्यात. आता माझ्या मम्मी चिडणार आहे कारण सगळ्या गाई त्या चल चल इकडे चल आऊ चल माग चल. मम्मी बोलू शकते माझ्या व्लॉगमध्ये, तू बोलू शकते जे काही बोलायचं असेल ते. चला चल. त्यांना रस्ता दिसत नाही, गाडीमध्ये उभी येतं बघू शकते. त्यांचं घर ते, पण तिथं गाडी उभी आहे त्यामुळे त्या जातच नाही आहेत. काय करणार आता, त्यांची पण चुकी नाही आहे. त्यांना रस्ता दिसत. ए चल चल. तुम्हाला सांगितलेलं का फ्रीज आमच्याकडे लाईट नव्हती त्यामुळे जरा फ्रीज खूप दिवस झाला बंद होता. तर आज तो साफ करते मी कारण की लाईट आले. तर आता फ्रीज एकदम स्वच्छ करून ठेवायचं आहे. गाईस ना तुला बाय जायचं आहे, तू येत तर नाही. आता मी साफ करते. मी जाऊ. खूप घाण झालेला आहे गाईस, दाखवायला पण लाज वाटते पण म्हणून बोलतो गाय. आम्ही आता फोन ठेवतो गाय. मी आता फ्रीज साफ करते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता फ्रीज साफ करायला लावलाय मी. थोडासा पसारा दिसत असेल तुम्हाला, तो इग्नोर करा गाईस. माझं घर असंच आहे, थोडं पसारा जास्त दिसतो त्याच्यात. असं फ्रीज दिसत होतं आणि आता बघा एकदम स्वच्छ दिसतं फ्रीज. तर आता आपला फ्रीज साफ करून झालेला आहे. आता मला भांडीसुद्धा घासायचे. बघा किती पसारा पडला. माझा भाऊ इथे बसलेला आहे, इथे माझी आजी आणि ते आजोबा माझे झोपलेत तिकडे. तर म्हणून मी थोडंसं रेकॉर्ड करते काय चाललं आहे. तर आमचा हिसाब करून झाला आहे, तरी जरा कन्फ्युजन आहे, तो आम्ही नंतर सॉल्व करू. खूप मच्छर आले आहे. मच्छर रोजच येतात खूप, पण आज आमची लाईट आलेली आहे तर आम्ही खूप हॅप्पी आहोत कारण आज फॅन आमचे चालतील खूप दिवसानंतर. 1 month late. खूप दिवस झाले आमची लाईट डिमच होती. आज फुल आले गाईस, खूप बरं वाटतंय. हां मग ते चावतीलच. तर पंखा बंद आहे ना, मग ते चावणार नाही. आज माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर प्लीज माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनल वैभूची दुनिया गाईस. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.